परळी नगरपालिकेसाठी मुंडे बंधू-भगिनी एकत्र, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पद्मश्री धर्माधिकारी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार। अमरावतीमध्ये ठाकरे बंधूंची युती, दर्यापूर अंजनगाव सुरजीमध्ये ठाकरेंची सेना आणि मनसे एकत्र, दर्यापूर नगराध्यक्षपदासाठी भावना भुतडा यांना युतीची उमेदवारी। ठाकरे बंधूंची जागा वाटपाची प्राथमिक बोलणी उद्यापासून सुरू होणार। स्मृतीस्थळावर उद्धव ठाकरेंचा बाळा नांदगावकर यांच्याशी संवाद, सूत्रांची माहिती। हिंद हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आज स्मृतिदिन। 11 वर्षांनंतर ठाकरे बंधू बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी एकत्र, उद्धव ठाकरे, राज ठाकरेंसह आदित्य ठाकरे यांच्याकडून बाळासाहेबांना अभिवादन। राज ठाकरेंकडून बाळासाहेबांसोबतचा जुना फोटो शेअर। आधी समाजकारण आणि मग राजकारण हे आमच्या विचारामध्ये रुजवणाऱ्या बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन, राज ठाकरे यांच्याकडनं ट्विट। बाळासाहेबांनी हिंदुत्वाला नवा आयाम दिला, आम्ही सर्वांसाठी बाळासाहेब ठाकरे श्रद्धेय। मुख्यमंत्री फडणवीसांकडून बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली। अजित पवारांच्या नातेवाईकांना 500 कोटींचं हॉस्पिटल बहाल केलं जातंय का? अंजली दमानियांचा ट्विट करत सवाल। तर पद्मसिंह पाटलांच्या तेरणा ट्रस्टला पीपीपी तत्वावर हॉस्पिटल देण्याचा घाट, दमानियांचा आरोप। तेरणा ट्रस्ट आता राणा जगजितसिंह पाहतात, सुप्रिया सुळेंचं दमानियांना उत्तर। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्या व्यक्तीला राणा जगजितसिंह यांनी भाजपत घेतलं, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। रणजितसिंह निंबाळकर आणि मुरलीधर मोहोळांच्या प्रकरणांवेळी अंजली दमानिया कुठे होत्या? दमानिया सरकारला सहाय्य ठरणारी यंत्रणा, सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप। विधानसभेवेळी शिवसेनेच्या 60 आमदारांच्या विरुद्ध अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रचार। नगरपालिका निवडणुकांच्या प्रचारानिमित्ताने तानाजी सावंतांचा नवा गौप्यस्फोट।